अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाश केलेल्या पुस्तकांचं आपण वाचन करत आहोत. आपल्या बऱ्याच साधक बंधू भगिनींकडून मला श्री गुरुकृपेनंतर ही अभ्यासाची आवश्यकता हे परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज लिखित पुस्तक वाचायला खूप साधकांनी सांगितले, म्हणून या पुस्तकाला आज वाचायला सुरुवात करूया. हे पुस्तक त्याचे प्रकाशक आणि कॉपीराईट आपले शिरीष दादा आहेत. आणि काय खाली नोट एक आहे ते जाऊ द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु राया आपल्या पावन मंगल कृपेचे अखंड छत्र सतत शिरावर आहे. म्हणूनच भर उन्हात आणि तप्त वाळवंटासारखी शीतल छायेची ही नित्य अनुभूती. गुरुजी जहाँ बैठू वहाँ छाया जी, जगती भरम तुम्हारी माया जी. अभ्यास तोही दक्ष हवा. दुर्लभम तयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. मनुष्य जन्म संसार सागरातून तरुण जाण्याची तीव्र इच्छा आणि आत्मसाक्षात्कारी पुरुषाचा सहवास, संत सहवास या तीन गोष्टी अति दुर्लभ असून त्या ईश्वराच्या अनुग्रहानेच मिळत असतात. यासाठी मनुष्य मात्राने ईश्वरोपासनेचा छंद मनास लावून घ्यावा. परंतु हा छंद लागण्यासाठी पूर्वपुण्याई व श्री गुरुकृपा पाहिजे. कारण आपणची देव होय गुरु. यासाठी विद्वान साधकाने खालील श्लोकाप्रमाणे वागावे. अतोचे विमुक्तये प्रयत्पत्येत विद्वान संन्यस्त बाह्यार्थ सुखस्पृहा सत्. संतम अंतम समुपेत्य देशिकम तेनोपदिष्टार्थ समाहितात्मा. बाह्य विषयासंबंधी असलेल्या अंतःकरणातील वासनांविषयी निस्पृह राहून विद्वान व आत्मसाक्षात्कारी पुरुषाला शरण जाऊन त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आपल्या मनाला ताब्यात ठेवून साधनेत मनाला रमवावे. आपण आपला उद्धार करून घ्यावा. उद्धरेदात्मनात्मानं मग्नं संसार वारिधिव. योगारूढत्वमासाद्य संपक दर्शन निष्ठया. श्री गुरुकृपेने साधकाची भगवती कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर, म्हणजे तो योगारूढ झाल्यावर त्यापुढील अभ्यास त्यानेच केला पाहिजे की ज्यामुळे संसार सागरात खात असलेल्या गटांगळ्या वाचतील. याचे कारण असे की भारतात शक्ती उपासनेची परंपरा प्राचीन कालापासूनच आहे. शक्तीला मान्य केले किंवा नाही, अथवा उपासनेत शक्तीचे अस्तित्व कबूल केले या अवहेरिले तरी जेव्हा उपासना होते तेव्हा शक्ती सोबत असतेच. कारण शक्तीशिवाय उपासना संभवत नाही, भक्ती सोपी नाही. यासाठी श्री गुरुकृपेने साधकाची भगवती कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर त्यास बैठकीची म्हणजे अभ्यासाची जरुरी आहे. याविरुद्ध काही मंडळी खोटा प्रचार करतात की शक्ती जागृत झाल्यावर अभ्यासाची जरुरी नाही. ते तसे का सांगतात? तर त्यांना अभ्यासाचा कंटाळा, शिवाय आपण कोणीतरी पूर्ण झालेलो आहोत असे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्यामुळे ते तसा भास साधकाच्या मनात निर्माण करतात. पण ज्यांना आत्मप्रचिती घ्यायची असेल
त्यांनी अशा लोकांच्या नादी न लागता आपल्या अभ्यासात दक्ष असावे. या अर्थाचे वचन भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले आहे. त्याचाच अनुवाद सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केला आहे. तू प्राप्तीची चाल वासी परी अभ्यासी दक्ष न होसी. जर अभ्यास केला नाहीस इतकेच काय, पण दक्ष हा शब्द त्यांनी मुद्दाम घातलेला आहे. म्हणजे तत्परतेने तसेच काळजीने अभ्यास करणे उचित असे त्या दक्ष शब्दाने सुचवायचे आहे. कारण प्राणी मात्र गोष्टी वेल्हाळ आहे. युद्धाच्या व अध्यात्माच्या गोष्टी ऐकावयास फार सोप्या आणि त्या सर्वांनाच आवडतात. परंतु अभ्यास करण्याची वेळ आली की तो नको वाटतो. भक्तिपूर्वक अभ्यास म्हणजे प्रेमपूर्वक झाला नाही तर मुक्ती दूर राहते. म्हणून भक्ती तो कठीण शूळावरील पोळी असे श्री संत तुकाराम महाराजांचे वचन आहे. त्याचप्रमाणे दैवताची थेट भेट घ्यायची असेल तर तपाशिवाय काय उपयोग. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, बुजे विण हित कोण जाणे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरुणोपाय. हे हरिपाठाचं 4-5 हे श्लोक आहे. असे माऊलींनी आपल्या हरिपाठात म्हणून ठेवले आहे. श्री भगवंतांनी अर्जुनास जे सांगितले त्याचा आनंद असा, अर्जुना तू परीससी परीसोनी अनुष्ठीसी. अर्जुना तू ऐकतोस, परंतु ऐकून त्याचे अनुष्ठान केलेस तरच त्याचा उपयोग होईल. नाहीतर येरवी आगवी गोठी होईल मुकया बहिर्याची. म्हणजे मुक्याने सांगितले व बहिऱ्याने ऐकले असे होईल. तेव्हा या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे. अभ्यास करून माझ्या सायुज्य पदास प्राप्त हो. यमनियमांचे पालन. काही माणसांचे म्हणणे असे आहे की एकदा गाडीत बसले की पुढचे काम ड्रायव्हरचे आहे. एक दृष्टांत देतो. मुंबईच्या लोकलला चर्चगेट ते विरार, अगर व्हिटी ते कर्जत अशी कोणतीही लोकल घ्या. त्यात मनुष्य बसला. आता काही करायचे नाही. गाडी मिळाली व जागाही प्रशस्त मिळाली आहे म्हणून तो झोपला. त्या लोकलच्या ड्रायव्हरने गाडी इच्छित ठिकाणी शेवटच्या स्टेशनवर गेली आणि पुन्हा उलट गतीने चालू केली. लोकल अपडाऊन करीत राहिली. शेवटी लोकल शेअरमध्ये गेली. तेव्हा गाडी धुणाऱ्या व साफ करणाऱ्या माणसाने या शांत झोपलेल्या माणसाला उठविले. तो जागा झाला. तेव्हा ना घर ना इच्छित ठिकाण अशा मध्यच ठिकाणी त्याला उतरावे लागले, ते सुद्धा रात्री, मध्यरात्री. आता मला सांगा, या माणसाचा प्रवास झाला की नाही? तर झाला. पण पदरात काय पडले? तर काळोखी रात्र व आडरान किंवा आडं ठिकाण. त्याच्याप्रमाणे होऊ नये म्हणून साधकाने अभ्यासात दक्ष असावे. आळस, झोप वगैरे 4 अडसर आहेत. यांना अडसरांना शास्त्रात कषाय म्हणजे उकिरडा म्हणतात. ते घाण आहेत. त्यांच्याजवळ जाऊ नये. अशा तऱ्हेने मनुष्याने अभ्यास करावा. अभ्यास करताना व्यवहारी जगात वागावे हे लागणारच, पण ते वाईट वागले जाऊ नये यासाठी मानपान व्यवस्थित ठेवून माणसांशी प्रेमाने वागावे. जसा शेतकरी शेतात नांगरण करतो, शेताची मशागत करतो व पावसाची वाट पाहत बसतो. पाऊस पडून जमीन वापरण्यात आली की ताबडतोब जाऊन पेरणी करतो. परंतु जर का तो आळसाने पेरणी न करता स्वस्थ बसला तर उगवायचे कसे? तसेच एखाद्याने पेरणी केली व राखण केलीच नाही तरी गुरे धान्य खाऊन जातील. तसे होऊ नये म्हणून शहाणा शेतकरी जरूर त्या शेतात कुंपण घालतो. त्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर माऊली बाहेरी यमनियमांची काठी लाविली अशी नेमकी सूचना करतात. तसेच ज्या साधकावर श्री गुरुकृपा झाली व भगवती कुंडलिनी जागृत झाली त्याने अभ्यासही सुरू केला तरी सुद्धा व्यवहारात त्याला वागावे हे लागणारच. म्हणून त्याने यमनियमांचे पालन केले पाहिजे. तसे ते पालन जर केले नाही तर तो अभ्यासही व्यर्थ जातो. कारण ज्याप्रमाणे त्या शेतकऱ्याचे शेत
जनावरांनी खाऊन टाकल्यावर तो जसा उपाशी राहतो, तसा साधक जर यमनियमांचे कुंपण न करील तर त्याचा अभ्यास व्यर्थ जातो आणि शेवटी हाती काही न लागल्यामुळे तो नास्तिक बनतो व करीत असलेला अभ्यासही सोडून देतो. सारांश: ज्याप्रमाणे डोककल्पतील माणसाची गत होते त्याप्रमाणे हा कुठल्या तरी नको त्या विचारात लटकत राहतो. यम आणि नियम. आता यम व नियम किती व ते कशासाठी आहेत ते पाहू. यम म्हणजे जगाशी कसे वागावे व नियम म्हणजे स्वतःशी कसे वागावे ते. यम मुख्य 5 आहेत. कोणी 10 कोणी 12 मानतात. नियमही 5च आहेत. कोणी 10 कोणी 12 मानतात. अहिंसा त्यास तमे ब्रह्मचर्या परिग्रह यमः. महर्षी पतंजलीच्या मते अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह असे 5 यम आहेत. परंतु ज्यांच्या मते यम 10 आहेत त्यांच्या मताप्रमाणे ते असे: अहिंसा, सत्यम, अस्तेयम, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, दयार्जवम, मिताहार, शौचम चैव यमादश. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, दया, आर्जव, मिताहार आणि शौच याप्रमाणे 10 यम सांगितले आहेत. याप्रमाणे 10 यम सांगितले आहेत. शौच, संतोष, तपा, स्वाध्यायेश्वर प्रणिधानानि नियमाः. योगसूत्रकार महर्षी पतंजलीच्या मते शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 5 नियम आहेत. परंतु ज्यांच्या मते नियम 10 आहेत त्यांच्या मताप्रमाणे ते असते: तपः, संतोष, आस्तिक्यम, दानमीश्वरपूजनम, सिद्धान्तवाचव्यश्रवणं, हिमतिक्ष जपोहृतं. नियमादश संप्रोक्ता योगशास्त्र विशारदैः. तप, संतोष, आस्तिक्य, दान, ईश्वरपूजन, सिद्धांत वाक्यश्रवण, ह्री, मती, जप, अग्निसेवा वरीलप्रमाणे 10 नियम दिलेले आहेत. आता आपण सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जे 5 यम स्वीकारले आहेत तेवढेच प्रथम पाहू व त्यानंतर 10चाही विचार करू. प्रथम 5 यम व 5 नियम पाहू. अहिंसा म्हणजे काय? आणि जगाच्या सुखासोथेसे शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप जाण. अहिंसा. येथे माऊली जगाच्या सुखादेशे असे का म्हणाले तर यम याचा अर्थच जगाशी कसे वागावे यासाठी जनमानस ओळखून घेऊन कोणालाही आपल्या शरीरापासून, वाचेपासून व मनापासून पीडा न होऊ देण्याची जी दक्षता ती खरी अहिंसा. प्राणीमात्रांच्या उद्देशाने कायिक, वाचिक व मानसिक जी सेवा करायची ते खरे अहिंसेचे मूलभूत तत्व आहे. हे तत्व सोडून देऊन काही माणसे म्हणतात की साप, विंचू वगैरे जरी विषारी प्राणी असले तरी त्यांना मारू नये. परंतु अशी साप, विंचू मारू नका म्हणणारी माणसे मात्र आपल्या फायद्यासाठी इतरांचे कितीही नुकसान झाले तरी त्यात त्यांना दुःख होत नाही व यात आपण हिंसा करीत आहोत हे ते समजूनही घेत नाहीत. अशा तऱ्हेचा व्यापार करणारी मंडळी पुष्कळ आहेत. त्यांचे 3 मुख्य प्रकार आहेत: व्यापारी, स्वार्थी व्यापारी आणि लुच्चा व्यापारी. व्यापारी काय करेल तर प्रामाणिकपणे व्यापार करेल व आपला मिळणारा नफा आपल्या बायको पोरांना देऊन उत्तम प्रपंच करील. स्वार्थी व्यापारी काय करेल तर मला सर्व मिळावे, दुसऱ्यास काहीच मिळू नये अशा विचाराने आचार करून इस्टेट मिळवील व स्वतःचा स्वार्थ पाहिल. लुच्चा व्यापारी प्रसंगी दुसऱ्याचा घात झाला तरी चालेल परंतु आपला फायदा झाला पाहिजे असे म्हणेल. हे सर्वच पर्यायाने कमी जास्त स्वरूपात हिंसाच करतात. आता व्यापार करावा का न करावा तर संत महात्मे करावा असे सांगतात.
जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. या अर्थाच्या सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या देखील पहा. देखाविहित क्रियाविधी निहेर तुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोग करी. गुरु गोत्र अग्नी पूजी अवसरी भजे द्विजी निमित्ताधिकी यजी पितरोद्देशे. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता भूतशेष स्वभावता उरे जे जे. ते सुखे आपुले घरी कुटुंबेशी भोजन करी की भोग्यसी ते निवारी कल्पनशाते. ते यज्ञा वशिष्ठ भोगी म्हणून सांडिजे जो आधी जयापरी महारोगी अमृतसिद्धी. की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेष भोगी तैसा ना खडे दोषा. म्हणून स्वधर्मे जे अजे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेशी. जीवन व्यापाराची स्पष्टता. आपल्याला अनुकूल असलेल्या द्रव्य संपत्तीचा विनियोग जो कोणी निश्चय बुद्धीने शास्त्रविहित आचरण करण्यामध्ये करील म्हणजे द्रव्य संपत्तीद्वारा आपल्या गुरुची गोत्रजांची अभिनारायणाची सेवा करील अग्निनारायणाची सेवा करील आणि नैमित्तिक प्रसंगी ब्राह्मणद्वारा पितरांची पूजा करील आणि अशा रीतीने यज्ञाधिपती जो विष्णू त्याच्या आज्ञेत तत्पर होऊन वागेल आणि देव अग्नी व पितर यांचे यथासांग पूजन करून जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या कुटुंबाचा निर्वाह करून राहील तो त्या पवित्र आचरणाने पाप निर्मुक्त होईल. महारोगाचे निवारण ज्याप्रमाणे अमृत प्राप्त झाले असता होते त्याप्रमाणे शेष प्रसाद सेवन केल्याने सकल पातक नष्ट होते. तत्वनिष्ठ जसा भ्रमात पडत नाही तसा यज्ञशेष सेवन करणारा दोषात सापडत नाही. म्हणून स्वधर्माला अनुसरून मिळालेले धन स्वधर्माचरणातच खर्च करून जे शिल्लक राहिले ते प्रसन्न अंतःकरणाने सेवन करावे हा खरा व्यापार. मग अहिंसक कोण तर व्यापार तर करतो परंतु जे जे चोख व्यापार करून मिळेल त्यात 3 भाग करतो. एक देवाचा दुसरा धर्माचा व तिसरा कर्माचा. असे करून सर्वांचे समाधान जो करतो तो व्यापार करूनही व्यापार न करणारा ठरतो तो अहिंसक असतो. म्हणजे सर्व माणसांचे अंतःकरण न दुखविता वागणे यासाठी स्वतःचे अंतःकरण पवित्र राखणे जरुरीचे आहे. यासाठीच शास्त्रकार 2 रहस्य सांगतात. त्यापैकी योग रहस्य हे अंतःकरण निर्मळ करण्यास उपयोगी पडते म्हणून श्री गुरु दाखवतील त्या वाटेने गेल्यास ते